एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिक पालिकेला आयकरची नोटीस आली आहे। भूसंपादनाच्या मोबदल्यात पालिकेने कर भरला नाही, तर टीडीआर देताना पालिकेने कर भरला नाही अशी आयकरची तक्रार आहे। नाशिक पालिकेला 26 कोटी 13 लाखांची डिमांड करणारी ही नोटीस आली आहे। पालिकेने आयकरची नोटीस मात्र फेटाळून लावली आहे। दरम्यान टीडीआर रोख स्वरूपात रक्कम नसल्याने टीडीएस कपात केला जात नसल्याचा दावा करत महापालिकेने आयकर विभागाची मागणी फेटाळून लावली आहे। या प्रश्नी आयकर विभागाच्या लवादाकडे अपील दाखल करून दाद मागण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। आरक्षणासाठी महापालिका रोख स्वरूपात अथवा टीडीआर स्वरूपात संपादनापोटी देत असते, मात्र घेणाऱ्याला यातून कोट्यवधी रुपयांचे पांढरं सोनं मिळत असलं तरी आयकर विभागाला मात्र काहीच मिळत नाही। परिणामी आता महापालिकेसह फायदा घेणाऱ्यांना नोटीस बजावण्यात सुरुवात झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।